मी प्रमोद जगधने, संस्थापक संचालक सायन्स डिजिटल अकॅडमी, एसडीए पब्लिकेशन हाऊस आणि एसडीए रायझिंग स्कॉलर. स्कॉलरशिप ऑटोमेशन 4.0 अर्थात ग्रुप पार्ट शिष्यवृत्ती परीक्षेचे उपक्रमांतर्गत सर्वांचे स्वागत. उद्देश विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000पर्यंत शिष्यवृत्ती मिळवून देणं. 20 वर्षापासून अधिक कार्यरत आहे. 13 अधिक शैक्षणिक संस्थांना साहित्य दिलंय. मराठी माध्यमाच्या 1200 शाळा असतील, इंग्रजी माध्यमाच्या 500 शाळा असतील आणि दरवर्षी किमान 30,000 ते 1,00,000 विद्यार्थ्यांना या सेवा सुविधा आपण पुरवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणी. शिष्यवृत्ती मार्गदर्शनाची दिशा योग्य असते का? शिष्यवृत्तीच्या मूलभूत संकल्पना सर्वांना माहिती असतात का? आणि शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ असतो का? या सर्वांवर उपाय म्हणजे एसडीए रायझिंग स्कॉलर विंडोज सॉफ्टवेअर, ज्यामध्ये व्हिडिओ ट्युटोरियल्स असतील, टेस्ट असतील, टूल्स असतील आणि रिझल्ट मॉड्यूल असेल. मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना आपण हे सगळं पुरवलेलं आहे. त्यांचे 200 विद्यार्थ्यांपासून ते 1,500 विद्यार्थ्यांपर्यंत असा प्रगती झालेली आहे. पण सर्वच शाळांना त्या पद्धतीचा रिझल्ट येत नाही. कारण किंवा त्या पाठीमागे प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचा पाया पक्का असतो का? त्यांच्या सर्व संकल्पना दृढ असतात का? आणि किती विद्यार्थी किंवा शाळा इयत्ता 4थी-7वी पासून शिष्यवृत्तीची तयारी करतात? यावर उपाय म्हणजे एसडीए रायझिंग स्कॉलर ऍप, मोफत शिष्यवृत्ती फाउंडेशन. आणखी पुढे येणाऱ्या अडचणी अशा आहेत. अभ्यासक्रमाचं योग्य असं नियोजन किती विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना माहिती असतं? गणित आणि बुद्धिमत्तेच्या संपूर्ण ट्रिक्स माहिती असतात का? पुस्तकातून संकल्पना पाहता येतात का? डीपीपी सोडवता येते का? गाईड उपलब्ध होतं का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, शिक्षकांना प्रोजेक्टर किंवा व्हॉट्सअपचा वापर अध्यापनात होतो का? पालकांना इच्छा असूनही विद्यार्थ्यांचा अभ्यास घरी घेता येतो का? या सर्व प्रश्नांचं उत्तर होय असं आहे. कारण एसडीए पॅटर्न घेऊन येत आहे 5वी-8वी साठी पुस्तकं. त्यामध्ये 2000 प्रश्न असतील, 4 महिन्यात संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल, संकल्पना समजतील, डीपीपी सोडवता येईल आणि डिजिटल असं गाईड मिळू शकेल. प्रश्न इतक्यातच संपत नाही, तर हल्ली सोपे प्रश्नांचा सराव तर होतो, पण मध्यम आणि कठीण प्रश्नांचा सराव होतो का? त्याच्या शॉर्ट ट्रिक सर्वांनाच माहिती होतात का? पारंपरिक पद्धतीने आपल्याला जो सराव करायची सवय लागली त्या पद्धतीने वेळ पुरतो का? आणि एक मुद्दाम प्रश्न मला तुम्हाला विचारायचा, मागील वर्षी 2023-24 च्या पेपर मध्ये इयत्ता 5वीचा पेपर 2 आणि इयत्ता 8वीचा पेपर 1 सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य असा वेळ पुरला का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. याचसाठी आपण घेऊन आलो आहोत बोर्ड परीक्षेची रंगीत तालीम. पेपर 1 8 पानांचा असेल, पेपर 2 8 पानांचा असेल, उत्तर सूची असेल आणि गणित बुद्धिमत्ता प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन स्पष्टीकरण हे डिजिटल फ्लिप गाईडच्या माध्यमातून दिलेलं असेल. स्कॉलरशिप 4.0 मीन्स स्कॉलरशिप फाउंडेशन, व्हर्जन 2 स्कॉलरशिप सॉफ्टवेअर, व्हर्जन 3 पुस्तकं, व्हर्जन 4 बोर्ड पॅटर्न क्वेश्चन पेपर. नाव इट्स टाइम कॉल टू ऍक्शन. चला तर मग विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000 रुपये शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी तुम्ही आणि सर्वजण मिळून प्रयत्न करू. धन्यवाद.